नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडमधून आपल्या सर्वांचे स्वागत करतोय। दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून नवनवीन उपकरणे, शेतीशी निगडित असणारे ट्रॅक्टर चालित अवजारांची माहिती आपल्यासाठी घेऊन येत आहोत। आज आपल्या बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून सध्या जो आता गहू, ज्वारी, बाजरी याचा सीझन आता सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला धान्य साफसफाई करण्यासाठी आणि साफसफाई केल्यानंतर ते मार्केटमध्ये चांगला भाव त्याला येण्यासाठी त्याचं ग्रेडिंग करणं खूप महत्त्वाचं असतं। मग ते ग्रेडिंग आपण करण्यासाठी वेगवेगळ्या मशिनरी वापरतो। त्यापैकीच आपण बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे कामधेनू न्यू कामधेनू ग्रेडिंग मशीन किंवा याला आपल्या बोलीभाषेमध्ये टफ करण्याचं मशीन म्हणतात। याच्यामध्ये तुम्हाला जे आपण पीक, धान्य किंवा जे काही आपण मळणी करून आपल्या घरी आणत असतो ते त्याच्यामध्ये काडी, कचरा, माती अनेक वेगवेगळे करून फक्त धान्य सेपरेट करणं आणि परत ते धान्य ग्रेडिंग करण्यासाठी ही मशीन वापरली जाते। चला या मशीनची खडान खडा आपण तांत्रिक माहिती जाणून घेऊया। ही जी मशीन आहे ही प्रथमतः ट्रॅक्टर चलित आणि इलेक्ट्रिक मोटर चलित या दोन माध्यमाच्या आधारे चालते। ट्रॅक्टरच्या जिथं आपण ट्रेलर जोडतो त्या हिच मध्ये याची पिन बसते आणि ही मशीन ओढली जाते। सुरुवातीला आपण इथं खाली बघतो, या ठिकाणी पीटीओ शाफ्ट जोडून या पुल्लीच्या माध्यमातून आपण हा जो मेन ग्रेडर करणारा थ्रेड करणारा जो काय जो थ्रेडर आहे त्याच्यासाठी इथं आपण याला ड्राईव्ह दिला जातो। म्हणजे हा बेल्ट ड्राईव्ह वरचा हा मशीनला ड्राईव्ह दिल्याचा हा भाग आहे। त्याच्यानंतर आपण इथे बघतो तर हा ग्रेडिंग करण्यासाठीचा पार्ट आहे। ग्रेडिंग करणं किंवा आपण धान्य याच्यामध्ये टाकतो। आता ते कशा पद्धतीने टाकायचं, पूर्वी आपण वरून याला खाली ट्रे करून वरून टाकायची पद्धत होती। आता ही पद्धत थोडीशी इझी केलेली आहे, मी तुम्हाला ते समजून शकतो। या आता आपण ही जी टोकरी बघतो, ही टोकरी पूर्वी नव्हती। आता या टोकरीच्या माध्यमातून काय होतं की आपण इझिली मटेरियल उतरू शकतो। मग गहू असू दे, ज्वारी असू दे, बाजरी, जे काय तुम्हाला ग्रेडिंग, लसूण वगैरे जे काय करायचं आहे ते सगळं याच्यामध्ये तुम्ही इझिली याच्यामध्ये टाकू शकता। आता याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय की याला इथं ड्रेन दिलेला आहे। या ड्रेनच्या माध्यमातून हे धान्य इकडे खाली जातं आणि याला आतमध्ये कन्व्हेयर आहे आणि कन्व्हेयरच्या माध्यमातून हे असं मटेरियल वरती जातं। मटेरियल वरती गेल्यानंतर ते मटेरियल पुन्हा एका छोट्या या परच्या साहाय्याने आपण या टोकरीमध्ये टाकतो आणि या टोकरीमध्ये तुम्हाला हे धान्य इथं येऊन ग्रेडिंग होतं। आता याच्यामध्ये तुम्ही बघताय की वेगवेगळ्या चाळणीची रचना केलेली आहे। आता या चाळणी कशासाठी दिली आहे की तुम्ही काय नेमकं धान्य करताय त्या साईज प्रमाणे याची होल असतात। मग हे होल ह्या मशीन बरोबर तुम्हाला 4 एक्स्ट्रा चाळण्या येत असतात, तर त्या चाळण्या आपण फ्री कॉस्ट देत असतो। तर याच्यामध्ये धान्य येतं आणि याच्यानंतर मग ह्याला मागच्या बाजूला स्लोप दिलेला आहे आणि मग तो स्लोप वेगवेगळ्या 3 प्रकारच्या ग्रेडिंग मध्ये पडतं आणि ते कसं पडतं ते तुम्हाला मी दाखवतो। आता आपण जेव्हा मशीन तिकडून चालू करतो तेव्हा इथं त्याला एक ब्लोअर दिलेला आहे। हा ब्लोअर आहे। हा ब्लोअर काय करतो की या ब्लोअरच्या साहाय्याने इथं जे धान्य वरून खाली पडतं हे याच्यामध्ये हवा दिली जाते ब्लोअरच्या साहाय्याने। मग काडी, कचरा, धूळ वगैरे माती जी आहे ती ब्लोअरनं बाहेर फेकली जाते आणि मग ज्या साईजचं मटेरियल आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला इथं त्यांनी ड्रेन दिले आहेत। 1, 2 आणि इकडे 3 वेगवेगळ्या ड्रेनच्या साहाय्याने आपल्याला लहान, मिडियम आणि मोठा जो चांगला माल आहे तो एकातून येतो, मिडियम आहे तो येतो ना, धूळ कचरा वगैरे येतो एकातून येतो। तर अशा पद्धतीनं ह्या 3 याच्यामध्ये साईजेस आपल्याला उपलब्ध होतात। आता याची खासियत अजून काय आहे की समजा आपल्याकडे माल जर समजा थोडासा ओला असेल तर ही जी हवा सुद्धा आपण याच्या आधारे वाढवू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की बाबा आपल्याला मटेरियल थोडंसं डायरेक्ट चाळणी वरती आणायचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट आतमध्ये दिलेले आहे। तर आतमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट माल तुमच्या चाळणीवरती पडू शकतो। आता साधारणतः ज्वारी, बाजरी वगैरे आहे हे फक्त ग्रेडिंग करण्यासाठी किंवा वारं देण्यासाठी वापरला जातो। तर डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकताय। जर त्याची सोंड वगैरे काढायची असेल तर तुम्ही आतमध्ये त्याच्यामध्ये
ग्रेडरमध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीची ही जी मशीन आहे याची बांधणी तुम्ही जर बघितली तर इथं तुम्ही बांधणी बाकीच्या मशीनमध्ये तुम्हाला अँगलमध्ये साध्या अँगलमध्ये मिळते, तर इथं सी चॅनल वापरलेला आहे, त्यामुळे याची मजबूती वाढलेली आहे. बेरिंग सुद्धा चांगल्या कंपनीनं वापरलेले आहेत आणि याच्याशिवाय याची कॅपॅसिटी जी आहे ही तासाला साधारणतः 10 ते 12 क्विंटल आहे. म्हणजे साधारणतः छोटी जर 50 किलोची जर आपण जर बॅग बघितली तर साधारणतः 15 ते 20 तासाला याचं ग्रेडिंग चांगल्या पद्धतीनं करता येतं. किसान कंपनीचे याच्यामध्ये त्यांनी टायर दिलेले आहे जे लोकल नसून अतिशय चांगल्या पद्धतीचे टिकाऊ टायर याच्यामध्ये आहेत आणि उभ्या प्लायचे टायर असल्यामुळे चिखल वगैरे अडकत नाही, स्लिप होत नाही, अशा पद्धतीचं हेवी हब असणारा ह्या मशीनची व्यवस्था याच्यामध्ये दिलेली आहे. तर अशी ही मशीन शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. ह्या मशीनची जी किंमत आहे आज रोजी इलेव्हेटरवाली मशीन जी आहे त्याची किंमत आहे 1,30,000 रुपये. शासकीय अनुदानावरती याला तुम्ही खरेदी करू शकता. याला 50% शासकीय अनुदान सुद्धा उपलब्ध आहे. बारामती ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून आपण खाली दिलेल्या ॲड्रेसवरती डायरेक्ट येऊन मशीन बघू शकता. आपल्याकडे भरपूर स्टॉक इथं तुम्ही पाहू शकता. स्टॉकही आपल्याकडे भरपूर आहे आणि आपण स्टॉकच्या करू शकता आणि आमच्याकडे घरपोच डिलिव्हरीही तुम्हाला दिली आहे. फक्त ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस जे आहेत ते तुम्हाला द्यावे लागतील. अशा पद्धतीने बारामती ट्रॅक्टर्स ही सतत आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेत काम करत असते. अशी सीड ग्रेडर मशीन आजच बुक करा आणि खाली दिलेल्या आमच्या सर्व शाखावरती आपण कॉल करा किंवा प्रत्यक्षात व्हिजिट करा आणि मशीनची अधिक माहिती जाणून घ्या. धन्यवाद.